तुम्हाला नेमून दिलेलं उद्दिष्ट आहे. आणि एक तुमच्या गावातली अतिशय चांगली गोष्ट की तुम्हाला ते काका जे आहेत लीडर हे खूप चांगले, म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे. ते तुम्हाला समजावून सांगतात सगळ्या गोष्टी. थोडंसं बोलू नका, सगळ्या गोष्टी समजावून सांगतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा माहित होते. तर आपल्या गावाचा नंबर येईल ना येईल ही समोरची गोष्ट आहे, पण स्वच्छता म्हणजे जे आजार आहेत, कावीळ आहे, डायरिया आहे, हे सगळे ह्या सांडपाण्यापासून होतात. आता मी पाहून राहिली गावात आपण प्रभात फेरी काढली, प्रत्येकाला काका जीव तोडून सांगत आहे की हे सांडपाणी बंद करा, सांडपाणी बंद करा. याच्यापासून अनेक आजार होतात आणि आजार झाला की खरंच आपण दवाखान्यात जातो. दवाखान्यात आपले किती पैसे लागले तर घरातलं मोडतोड करून विकून हे करून आपल्याला त्या आजाराचे पैसे चुकावेच लागतात. तर त्याच्यापेक्षा आजार न येऊ देणं हे चांगलं नाही का? आता मी याच्या आधी जरा यांच्या आधी मी नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती होती. तिथे एक पिंपरी निपाणी गाव होतं. तर पिंपरी निपाणी म्हणजे पाणी नसलेलं गाव. त्या गावात बिलकुलच पाणी नव्हतं, पण गावानं एकजूट केली, श्रमदानातून पाझर तलाव खोदला गावाच्या बाहेर आणि आज त्या गावात म्हणजे पाण्याची बिलकुल टंचाई नाही. म्हणजे ओलिताची शेती करून राहिले की त्या पाझर तलावामुळं. तर एकजूट जर केली तर काय होऊ शकते यात, आणि त्या गावाला पुरस्कार पण मिळाला जिल्हा स्तरावरचा. 2 मिनट मैडम, अपने घर के सामने का सांड पानी ज्यादा कि नहीं? अरे 2 भट्टे के यहाँ लगा